हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? आणि तुम्ही बघितलं असेल सकाळचे 5 वाजलेत आणि आज पण जास्त काही झोप झालेली नाही आहे, कारण आज पण जायचं होतं आधीला सकाळीच. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तो दिल्लीला गेला होता, तिथून तो आज सकाळी आला आणि सकाळी एअरपोर्टवरून डायरेक्ट तो रेकॉर्डिंगला गेला. त्याचं रेकॉर्डिंग होतं. रेकॉर्डिंगवरून आता रात्री तो 1 वाजता घरी आला आणि लगेचच 4 वाजता उठून सगळं आवरून वगैरे 5 वाजता तो निघाला आहे पुन्हा शूटला. आणि त्याचं शूट सुरू झालं आहे. स्टार प्रवाहावर नवीन रियालिटी शो सुरू झालेला आहे लहान मुलांचा, मी होणार सुपरस्टार. त्याचं शूट सुरू झालेलं आहे आणि आधीचं हे सलग 4थं वर्ष आहे शूटचं. दरवर्षी त्याचं शूट असतं हे. आणि आत्ताच जूनपासून हे शूट पुन्हा सुरू झालेलं आहे आणि सप्टेंबरपर्यंत हे शूट आहे मे बी त्याचं. आणि असं सकाळी जावं लागतं शूटला. त्याचा रिकॉर्डिंग टाईम तिकडे आहे 8 वाजता, म्हणून त्याला इतक्या लवकर निघावं लागतं. तर आर्टिस्ट लोकांची लाईफ ही अशीच असते. म्हणजे आपल्याला बरं नसेल वाटत, आपण खूप थकलेलं असू दे, आपल्याला कंटाळा आलेला असेल, तरीही आपण समोरच्याला दिलेला शब्द हा आपल्याला पाळावाच लागतो. म्हणजे आपण ज्या डेट्स घेतलेल्या असतात तिथे आपल्याला त्या डेट्सवर आपल्याला जावंच लागतं. म्हणजे कितीही थकलेलं असू दे, काही असू दे, तरी आपल्याला जावंच लागतं. तर माझे पण आधी शूट जेव्हा पण असायचे तेव्हा मलाही असंच लवकर उठूनच जावं लागायचं. म्हणजे जसा कॉल टाईम असेल तसा, म्हणजे कधी 7चा कधी 8चा असा कॉल टाईम असायचा. तर मला सकाळी उठून पहिल्या ट्रेनने 4 वाजता अगदी 4:30 वाजता असं जावंच लागायचं. कारण बहुतेक शूटिंग्स हे बँड्रा, सांताक्रूझ, मड, दादर वगैरे या साईडला जास्त असतात शूट. आणि इथून टिटवाळावरून जायचं म्हटलं की ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर वेळ जातो. म्हणून 3 वाजता उठून पहिली ट्रेन पकडून मी आणि माझ्यासोबत मम्मी आम्ही जायचं शूटला. आणि शूट करणं पण सोपं काम नाही आहे. खूप 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 थकायला होतं. आता माझं पण कधी सॉन्गचं शूट असायचं, तर सॉन्ग अगदी 4 मिनटाचं 5 मिनटाचं सॉंग्स असतात, पण त्याचं शूट करायला मात्र अख्खा 1 दिवस जातो. कधी कधी 2 दिवस पण जातात, 3 दिवस पण जातात. जसं कोरिओग्राफी आहे तसं डिरेक्शन आहे, त्यानुसार वेळ लागतो. 5 मिनटाच्या सॉन्गसाठी 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असेही लागतात. काहींना असं वाटतं की कलाकार होणं खूप सोपं आहे आणि काहींना असं वाटतं हा कलाकार आहे, हा टी व्हीवर दिसतो, हा हे शोज करतो, अरे हा आउट ऑफ इंडिया जातो, आउट ऑफ मुंबई जातो, हा असं खूप काहींना असं वाटत असतं. पण तीच लोक ह्या कलाकाराची मेहनत बघत नाही. कलाकार हा असाच घडत नाही. त्याच्यामध्ये टॅलेंट तर असतं, पण टॅलेंटपेक्षाही जास्त त्याने घेतलेली मेहनत असते आणि त्या मेहनतीमुळेच हा एक कलाकार घडलेला असतो. आता माझ्या इथे पण मी, माझा मोठा भाऊ, माझी वहिनी, माझी बहीण, आम्ही सगळेजण ह्याच फील्डमध्ये आहोत आणि आम्ही पण मेहनत करूनच इथपर्यंत पोचलेलो आहोत. आमचं कोणी गॉडफादर वगैरे असं काही कोणी नव्हतं. आम्ही स्ट्रगल करूनच आम्ही पण आलेलो आहोत, कलाकार झालेलो आहोत. आणि कलाकार होणं सोपं नाही आहे, खूप मेहनत घ्यावी लागते. मला आता माझी झोपायची वेळ झालेली आहे, 5:30 वाजलेत आणि आत्ताच आधीचा सुद्धा फोन येऊन गेला. त्याला ट्रेन मिळाली आहे. त्याला जी ट्रेन पकडायची होती तीच ट्रेन त्याला बरोबर मिळाली, नशीब. कारण इथे काय होतं माहिती आहे, अचानक ट्रेन वगैरे कॅन्सल करतात आणि मग प्रॉब्लेम होतो खूप. तर नशीब त्याला ट्रेन जी पकडायची होती तीच मिळाली. तो आता वेळेत पोहोचेल आणि मी पण आता झोपते थोडा वेळ आणि थोड्या वेळाने मग उठल्यावर तुम्हाला पुन्हा भेटते. आणि त्यानंतर मला प्राचीचा फोन आलेला. ती म्हणाली की तू एकटीच आहेस तर जेवण काही बनवू नकोस, मी घेऊन येते तुझ्यासाठी राईस. कारण विद्याने राईस बनवला होता, सोयाबीन राईस, आणि छान झाला होता. तर ती म्हणाली की मी घेऊन येते. तर इकडे मी सोयाबीन राईस एन्जॉय करत होते, बिग बॉस बघत माझ्या आवडीचा शो आहे बिग बॉस. आणि त्यानंतर मग मम्मीसुद्धा आली होती आणि मम्मी कॉफी बनवली होती मम्मीसाठी. मम्मीने मेथीची भाजीसुद्धा आणलेली इकडे. आणि तिला असं काही पण भाजी वगैरे दिसली ना चांगली तर ती घेऊन येते.
तिला माहिती आहे मी जास्त खाली उतरत नाही, जात नाही, तर ती मग भाज्या घेऊन येते. आणि येतानाच तिने समोसेसुद्धा आणलेले, मस्त गरमागरम समोसे होते. आणि आमच्या इकडचे हे खूप जुने आहेत. हे अंकल आहेत ना, म्हणजे जेव्हापासून मी शाळेत जायचे 5वी-6वीला होते तेव्हापासूनचे हे आहेत. आणि त्यांची टेस्ट आहे ना समोस्यांची, ती अजून आहे तशीच आहे. एकदम सिम्पल समोसा असतो पण खूप टेस्टी असतो. आणि सोबत चटणी असते ना, ती पण खूप छान असते. त्याचीही टेस्ट अजून तशीच आहे, अजून बदलली नाही टेस्ट. आणि नंतर मी मम्मीकडे गेले होते, म्हणजेच माझ्या माहेरी. आणि इथे गॅलरीमध्ये बघा मस्त फुलं आले आहेत. ही लिलीची फुलं आहेत, यांचा आता सीझन असतो. हे तरी खूप कमी आहेत. हे अख्खं झाड आहे ना पूर्ण भरून जातं फुलांनी. इतकी छान दिसतात ना ही फुलं, खूप मस्त दिसतात. तर मला पण झाड पाहिजे होतं, तर मला पण मम्मीने हे झाड दिलेलं आहे. तर मी पण माझ्या गॅलरीमध्ये लावलं आहे अजून, पण अजून जास्त आलं नाही आहे, मोठं झालं नाही आहे. बघू आता ते कधी येतं. आणि हे समोर तुम्हाला छोटंसं झाड दिसतं आहे ना, ते आहे लिचीचं झाड आणि हे आहे मोगऱ्याचं. याचा सीझन आता गेला आहे, पण जेव्हा याचा सीझन असतं ना तरी हे पूर्ण झाड मोगऱ्याच्या फुलांनी एकदम भरून जातं. आणि हे आहे लिचीचं. एकदा अशीच लिची आम्ही आणली होती खायला, तर म्हटलं ह्याच्या बिया लावून आपण बघूया. तर हे झाड आलेलं आहे, इथे छोटंसं रोपटं आहे अजून. ते बघूया आता किती मोठं होतं आहे, काय होतं आहे. पण सगळ्यात जास्त तर मला हे माझं फेवरेट आहे, खूप छान आहे. आणि इथे बाहेर बघा, गॅलरीच्या बाहेर ना पूर्ण ग्रीनरी आहे. आणि हे पाऊस वगैरे इतकं छान वाटतं ना. आणि सकाळ सकाळ तर खूप छान वाटते इथे, कारण इथे ना खूप सारे पक्षी वगैरे येतात. असं वाटतं की ना आपण कुठल्या जंगलात आलो आहे. त्यानंतर मग इथे हा आज आहे दादा, आज संडे असल्यामुळे दादा घरी आहे. तर आता इथे पण कॉफी बनवली होती. आणि हा बघा, हा आहे इकडचा खाऊचा डब्बा, म्हणजे जरा काहीतरी मोठाच डब्बा आहे हा. जेव्हा मी हा डब्बा उघडला ना, तर मला असं वाटलं मी कुठल्या स्टोअरमध्ये आले, दुकानात आले, कारण इतकं काय काय त्याच्यामध्ये होतं ना, खूप काही काही आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये माझी फेवरेट एकच आहे, ती म्हणजे पापडी. तर मला ही पापडीच आवडत असल्यामुळे मी तेच घेतले खायला, बाकी मी काही घेतलं नाही आहे. बाकी गोड पण खूप होतं, पण मी गोड जास्त नाही खात, म्हणून मी कॉफीसोबत ही पापडीच खात होते. त्यानंतर मग मी घरी आले होते. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं मम्मीने मेथीची भाजी आणली होती आणि साफ करून पण ठेवले होते. तर म्हटलं चला आज मेथीची भाजीच बनवूया. आणि त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजत होते, कारण मला शेंगदाण्याचा कूट बनवायचा होता. मला शेंगदाण्याचा कूट घालूनच मेथीची भाजी आवडते, नाही तर नाही आवडत. म्हणून मी इथे थोडेसे तव्यावर शेंगदाणे भाजत होते. आणि आज मी ह्याच्यामध्ये थोडे तीळसुद्धा घातले होते. तीळ आपल्या शरीरासाठी पण चांगले असतात. आणि मेन म्हणजे तीळ घालून पण ही भाजी खूप छान लागते. तर इकडे मी तीळ आणि शेंगदाण्याचा कूट बनवणार होते. तर इथे गॅस अगोदर मी बंद केला होता, म्हणजे शेंगदाणे मस्त छान आधी भाजून घेतले होते आणि नंतर मग ह्याच्यामध्ये तीळ घातलेले. आता हे थंड झाल्यावर मस्त आपल्याला क्रश करून घ्यायचं, जास्त नाही वाटायचं, म्हणजे जास्त बारीक नाही करायचं आहे. आणि बघा इथे मेथीची भाजी पण तयार झाली आहे. मी इथे फक्त लसूण घातलं आहे खूप, आणि मिरची आणि हा शेंगदाण्याचा कूट, याच्यामध्येच ही भाजी बनवली आहे मी. खूप छान लागते. आणि त्याच्यासोबत ही भाकरी तर खूप मजा येते खायला, खूप छान लागते. तर तुम्ही कशा प्रकारे मेथीची भाजी बनवता मला नक्की सांगा. आणि तसंच आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.